जय श्रीकृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर घट्ट अशा दह्यापासून चवदार कढी बनवलेली आहे. तर कढी हे सगळेच बनवतात. तर हिरवी मिरची वगैरे घालून ही कढी बनवलेली आहे. तर माझ्या पद्धतीने मी कढी कशी बनवली आहे ती या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेले आहे. अगदी छोट्या छोट्या 1-2 टिप्स आहेत, त्या पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. तर नक्कीच हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि झटपट अशी ही होणारी रेसिपी आहे. अगदी घराघरात हा पदार्थ बनवलाच जातो. भाजीला अगदी काही नसेल तर हा कढी हा उत्तम पर्याय आहे. कारण दही आपल्या घरामध्ये अवेलेबलच असतं. बाकी मिरची वगैरे तर असतेच. तर झटपट अशी ही होणारी रेसिपी आहे. चला तर मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते काय काय साहित्य घेतले ते. तर इथं मी घट्टसर असं दही घेतलेलं आहे. तसेच हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण यांचा ठेचा करून घेतलेला आहे. तसेच जी लाल मिरची येते, बोर मिरची, ती माझ्याकडे उपलब्ध होती घरामध्ये म्हणून मी ती पण घेतलेली आहे. तर त्यामुळे ना खूप छान अशी चव येते कढीला आणि दिसायला पण सुंदर दिसते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे दही घेतलेलं आहे, मिरची आणि जो कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची यांचा ठेचा घेतलेला आहे. तर हे दही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया. आता याच्यामध्येच आपण 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ टाकणार आहोत. तर ही जी कढी आहे खूप चवदार होते आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे. तर आपण 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. थोडीशी हळद घेतलेली आहे. तसेच अगदी थोडी चिमूटभर याच्यामध्ये साखर आपण टाकणार आहोत. या साखरेमुळे खूप चव छान येते कढीला. तर आता हे सगळं मिक्सरवरती आपण एकदा फिरवून घेऊया. तर हे आपलं घट्टसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर चला आपण तर हे साहित्य पण दाखवते तुम्हाला. कढीपत्ता, हा ठेचा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरचा आणि ही बोर मिरची घरामध्ये अवेलेबल असेल तर जी मी पण लाल मिरची तुमच्याकडे असेल ती तुम्ही फोडणीमध्ये टाकू शकता. तर आता इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये अंदाजे 2 पळ्या तेल टाकलेलं आहे, छोट्या पळ्या. खूप सारी मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया. जिरे पण टाकून घेतले. आता हिंग पण टाकून घेऊया. हा अर्धा चमचा हिंग. हिंगामुळे कढीला खूप छान चव येते. आणि ज्या आपण बोर मिरच्या घेतलेल्या आहेत तो पण तेलावरती फ्राय करून घ्यायच्या. याच्यानंतर जो वाटून घेतलेला ठेचा आहे तो पण टाकून घ्यायचा. छान फ्राय झालं की मग जे आपलं घट्ट मिश्रण तयार केलेलं आहे, आता कढीपत्त्याची पानं मी अर्धी टाकलेली आहेत आणि अर्धी ठेवलेली आहेत. ती मी नंतर टाकणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. म्हणजे काय होईल की तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तर आता हे छान फ्राय झालेले, तर हे मिश्रण आपण त्याच्यामध्ये ओतून घेऊया. आणि पाहिजे तेवढी तुम्हाला जेवढी कढी हवी आहे किंवा घट्टसर किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ओतू शकता. तर आता मी भरपूर पाणी टाकणार आहे कारण जे मिश्रण झालेले आहे ते भरपूर घट्ट आहे. आणखी थोडा पाण्याचा वापर इथे करणार आहे. तशा पद्धतीने हे पाणी टाकून घेतलेलं आहे. छान ढवळून घ्यायचं. तर याच्यामध्ये अजून मी मीठ टाकलेलं नाही आहे. तर मीठ आपण कधी टाकणार हे महत्त्वाची टिप आहे. छान थोडीशी उकळी आली
की मग आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. आणि जी आपण कढीपत्त्याची पानं ठेवलेली आहेत ना, ती पण याच वेळेस टाकून घ्यायची. त्यामुळे काय होतं, कढीला जो एक कढीपत्त्याचा फ्लेवर असतो ना, खूप छान येतो. तेलामध्ये पण थोडी पानं टाकलेली आहेत आणि जी राहिलेली आहेत ती वरून टाकायची, अशी तोडून टाकायची. आता चवीनुसार मीठ. या स्टेपला मीठ टाकलं की कढी फुटत नाही आणि एकसंग राहते. तर ही आपली रेसिपी आता तयार झालेली आहे. छान अशी घट्टसर अशी कढी झालेली आहे तयार. टेस्टी, चवदार. तुम्ही भाताबरोबर खा किंवा भाकरीबरोबर. बघा, पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. खूप छान अशी आपली कढी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवे व्हिडिओ व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा.